आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। कडवण रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविषयी अर्धनग्न आंदोलन, तब्बल 5 तास ठिय्या आंदोलन। कडवण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तसेच वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने विसापूर येथील एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा गंभीर प्रकार घडलाय। त्या विरोधात कडवण येथील सर्वपक्षीय पदाधिकारी व मयत बालकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर तब्बल 5 तास अर्धनग्न होत ठिय्या आंदोलन केले। रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रशांत पाटील गैरहजर असल्याने आंदोलनाची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत कडवण गाठत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या। तसेच अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावत सदर घटनेत जबाबदार असलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार कडवण तालुक्यातील विसापूर येथील दीपाली केवळमाळी यांना प्रसूतीसाठी दिनांक 6 जून रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास कडवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांनी एका बाळाला जन्म दिला। दिनांक 9 जून रोजी दुपारच्या सुमारास आईने बाळाला दूध पाजल्यानंतर काही वेळाने बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला। यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी थातूरमातूर उपचार केल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला। यावेळी बाळाची प्रकृती अधिक गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यावर दुपारी 2 वाजेच्या सुमारास बाळाला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात आला। रुग्णाच्या आदिवासी गरीब घटकातील तसेच बाळाची आई व वडील दोघेही मूकबधीर असल्याने इतर नातेवाईकांच्या डॉक्टरांनाच रुग्णवाहिका बोलविण्यास सांगितले। दुपारी 2:30 सुमारास रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला, मात्र अनेक तास उलटून रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही। परिणामी उपचारासाठी वेळेत हलविणे शक्य न झाल्याने रात्री 9 वाजेच्या सुमारास नवजात बालकाचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जी केला असल्याचा गंभीर आरोप करत व संबंधित डॉक्टर व रुग्णवाहिका सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्याय द्यावा अशी मागणी केली। या घटनेची वार्ता आज शहरात पसरता सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नातेवाईक यांनी कडवण उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघडकीस आणण्यासाठी अर्धनग्न होत रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले। या आंदोलनाची दखल घेत कडवण उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, आर्यभाऊ डॉक्टर संदीप सूर्यवंशी, नोडल अधिकारी डॉक्टर अनंत पवार, भूलतज्ञ अनंत गायकवाड, समन्वयक महात्मा फुले आरोग्य योजना डॉक्टर बाबासाहेब देशमुख आदी उपस्थित राहून आंदोलकांच्या मागण्या व म्हणणे ऐकून घेतले। आंदोलकांनी जिल्हा शल्यचिकित्सक शिंपी यांचे समोर तक्रारींचा पाडाच वाचला। या आंदोलनाची दखल घेत रुग्णालयात मोठी दुर्दैवी घटना घडली असताना आपण वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता गैरहजर राहिल्याबद्दल अधीक्षक डॉक्टर प्रशांत रामदास पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। तसेच त्या दिवशी या घटनेस इतर जे कर्मचारी जबाबदार असतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाईचे लेखी आश्वासन देण्यात आले व आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनात शिवसेना तालुका प्रमुख शरद पगार, कांदा उत्पादक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास रौंदळ, सामाजिक कार्यकर्ते टिनू पगार, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष महेश काकुडते, कडवण खुर्दाचे उपसरपंच संदीप शिंदे, शशी हिरे, शिवसेना माजी ग्रामीण जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, काशीनाथ गुंजाड, चेतन पगार, सूरज पगार, सचिन सिरसाट सह प्रस्तुत महिलेचे नातेवाईक सहभागी झाले होते। शरद पगार, शिवसेना तालुका प्रमुख, रुग्णालयातील त्रुटींबाबत वेळोवेळी रुग्णालय अधीक्षकांना सांगून बदल होत नसल्याने आज आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप गरीब आदिवासी बालकाला जीव गमवावा लागलाय। हलगर्जी करणाऱ्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुन्हा निष्पाप रुग्णाला जीव गमवावा लागणार नाही। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक चंद्रकांत जोशी। प्रशासनाच्या विरोधात आम्ही हा भोंगळा कारभार जो कडवण उपजिल्हा रुग्णालयात जो चाललाय वारंवार गेल्या 6 महिन्यापासून माता मृत्यू, बालक मृत्यू, नवजात मृत्यू हे जे प्रकार होत आहेत, परमनंट डॉक्टर आरामाच्या ड्युट्या घेतात, नंतर प्रॅक्टिशनर असतात त्यांना डे नाईट ड्युट्या केल्या सांगण्यात येतात। यांच्या सवडीने यांच्या सगळ्या ड्युटींचं यांचं यंत्रणा राहते। कागदावर फक्त 100 खाटांचा विषय आहे, कागदावर फक्त कागदोपत्री तुम्ही लगेच सर्चिंग करा, आपण खाटा मोजू, कुठे आहेत त्या खाटा, कुठे गेले ते तुमचे ऑक्सिजनचे बेड, काहीच नाही। सर्व प्रशासनाचा भोंगळा कारभार आहे। या भोंगळ्या कारभाराच्या विरोधात आम्ही कडवण तालुका शिवसेना व इतर पक्षीय सर्व बैठक भोंगळ्या पद्धतीने बसून आंदोलनाला बसलेलो आहे। वारंवार यांचं पोटदुखी राहिलं तरी वारंवार नाशिकला रेफर करतात। यांचे जे प्रकार जे चाललेले आहे
याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही ही मालिका लावलेली आहे. या प्रशासनाला इतका माजोरडापणा आलेला आहे का हे अक्षरशः ड्रिंक अवस्थेत सुद्धा हे यांच्या नोकऱ्या करतात. यांच्या ऐशो आरामाच्या पद्धतीने हे यांना पेशंट वाटलं रेफर करायचं, पोट दुखलं नाशिक रेफर करायचं, कुठल्याही महिलेला गरोदर महिलेला हात लावण्यात येत नाही, लगेच रेफर नाशिक. का बरं? यांचा ड्युटीला ताण असतो, यांच्या सगळ्या सवडीने यांचा कार्यक्रम चालतो. हा कुठेतरी बंद झाला पाहिजे एवढीच आपली भावना आहे. आदिवासी तालुक्यात जर आदिवासीचे जर एवढे वाईट हाल होत असतील तर याच्या एवढं वाईट परिस्थिती कुठेच नाही आहे. याचा आम्हाला जाहीर निषेध आहे. आम्ही त्या निषेधार्थ उपजिल्हा रुग्णालयाच्या विरोधात, भोंगळ्या कारभाराच्या विरोधात आम्ही भोंगळा आंदोलन करत आहोत. त्या मुलाला आणि त्याच्या मिसेसला म्हणजे त्याच्या बायकोला बोलताही येत नाही, ऐकू येत नाही, असं मूकबधीर जोडपं. त्या जोडप्याच्या पोटी एक बाळ जन्म झाला होता आणि ते बाळ 4 दिवसाचं होतं. त्या बाळाला तिथं दवाखान्यात ॲडमिट केल्यानंतर त्या बाळावर कुठल्याही प्रकारचा उपचार झाला नाही आणि त्याला जास्त झाल्यानंतर या जोडप्यांनी यांनी सगळ्या नातेवाईकांनी विनंती केली की आम्हाला ॲम्ब्युलन्स घ्या, आम्ही इथं नाही तर नाशिकला घेऊन जाऊ. हे त्यांच्यावर आरेवारी करून त्यांना 2 वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत बाळाचा मृत्यू होईपर्यंत ॲम्ब्युलन्स उपलब्ध करू दिली नाही आणि मेल्यावर ॲम्ब्युलन्स आली. शोकांतिका आदिवासी समाजाचं त्यांच्या पोटी कुठेतरी एक अंकुर दिसला होता आणि ते सुद्धा या प्रशासनाने सगळ्यांच्या वतीने, तालुक्याच्या वतीने या सगळं कळवण उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असतील, सगळे डॉक्टर असतील, सगळ्यांचा जाहीर निषेध आम्ही करतोय. प्रशासनाच्या विरोधात आम्ही हा भोंगळा कारभार जो कळवण उपजिल्हा रुग्णालयात जो चाललाय वारंवार गेल्या 6 महिन्यापासून माता मृत्यू, बालक मृत्यू, नवजात मृत्यू हे जे प्रकार होत आहेत. परमनंट डॉक्टर आरामाच्या ड्युट्या घेतात, नंतर प्रॅक्टिशनर असतात त्यांना डे नाईट ड्युट्या सांगण्यात येतात. यांच्या सवडीने यांच्या सगळ्या ड्युटींचं